भारतातील असं एक मंदिर जिथे देवीची मूर्ती नाही तर साक्षात शक्तीची पूजा केली जाते. एक असं ठिकाण जिथे मातेच्या रजस्वला काळाचे रहस्य आजही विज्ञानाला कोड्यात पाडतं. आज आपण निघालो आहोत गुवाहाटीच्या नीलांचल पर्वतात स्थित 51 शक्तिपीठांपैकी एक सर्वात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या श्री कामाख्या देवीच्या दर्शनासाठी. हे मंदिर इतकं अनाकलनीय का आहे? चला तर मग आमच्यासोबत या आध्यात्मिक प्रवासावर. पहाटेचे वाजले होते 5:30 आणि आम्ही पोचलो होतो नीलांचल घाटामध्ये. तुम्हाला प्रश्न पडला असेल, पहाटे 5:30 वाजता इतका लख्ख प्रकाश कसा काय? आम्ही होतो ईशान्येच्या गुवाहाटीमध्ये, जिथे सूर्योदय होणार होता 4:52 मंदिराच्या पायथ्याशी पोचेपर्यंत सकाळचे 5:45 वाजले होते. साधारण 50 पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार लागतं. इथून आम्ही देवीच्या पूजेसाठी ओटीचं सामान आणि 108 जास्वंदीच्या फुलांचा हार घेतला. आम्ही 501 प्रतिव्यक्ती प्रमाणे स्पेशल VIP दर्शनाचं ऑनलाईन बुकिंग करून ठेवलं होतं. स्पेशल VIP दर्शनाचं बुकिंग ऑफिशियल वेबसाईटवर रात्री 12 वाजता 7 दिवस आधी ओपन होतं. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश घेताच उजव्या बाजूला मंदिर संस्थानाचं बुकिंग ऑफिस आहे. इथे आलेला वेगळा अनुभव म्हणजे या बुकिंग ऑफिसपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त फलक बघून आपल्याला जावं, आणि इथे कोणाला विचारल्यास कोणी काहीही सांगत नाही. आणि हो, या परिसरामध्ये बकऱ्या, बदकं आणि कबुतरं अशीच मोकाट सोडलेली असतात, त्यापासून जरा सावध राहा. संपूर्ण प्रांगण फिरल्यानंतर अखेरीस आम्ही PR ऑफिसपर्यंत पोहोचलो आणि VIP तिकिटासाठी या रांगेत उभे राहिलो. नशिबानं बुकिंग मिळालं, नाहीतर साधारण लाईनमध्ये 8 तासांनी नंबर लागला असता. ऑनलाईन बुकिंग थ्रू मिळालेला हा QR कोड आणि आपलं आधार कार्ड हे दोनही दाखवून आपलं तिकीट इथून कलेक्ट करावं लागतं. सुप्रभात मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहोत सुप्रसिद्ध अशा मा कामाख्या मंदिरामध्ये. आम्ही VIP दर्शनाची एंट्रीचं ऑनलाईन बुकिंग केलं होतं यांच्या वेबसाईट थ्रू. वेबसाईटमधून बुकिंग केल्यानंतर तुम्हाला QR कोड मिळतो. इकडे PR ऑफिस आहे, इथे येऊन तुम्हाला हे तिकीट काढून द्यायला लागतं. हे तिकीट काढून आपल्याला VIP दर्शनाच्या लाईनमध्ये उभं राहावं लागतं. इथे म्हणतात साधारणतः 2 तासांमध्ये VIPचं दर्शन होईल. तर चला मा कामाख्याच्या दर्शनाच्या लाईनमध्ये उभं राहूया. ही या मंदिरातली सर्वात गुरुत्वपूर्ण जागा, बळीघर. मुख्य VIPची रांग इथूनच जाते, पण ह्याच्या बाजूनी वळसा घालून आम्ही VIP लाईनीत लागलो. तुम्ही बघू शकता, हा आहे वेटिंग हॉल. VIP दर्शनांसाठीचा हा वेटिंग हॉल. इकडे वेट करावं लागतं आणि मग लाईन मार्गे सोडतात. आता आम्ही इकडे थांबलोय, ही एवढी गर्दी आहे, पण ठीक आहे, AC हॉल आहे. मुख्य गाभाऱ्यात जाण्यासाठी दर्शनाच्या लाईनमध्ये उभे होतो. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे बाहेर येऊन संवाद साधतो. नमस्कार मित्रांनो, आमचं मा कामाख्याचं दर्शन आत्ताच पूर्ण झालं. आम्हाला दर्शनाला 1.5 तास लागला. आम्ही लाईनमध्ये 6:30 वाजता उभे राहिलो होतो. 8 वाजता आमचं दर्शन पूर्ण झालं. इथे मा कामाख्याची मूर्ती नाही आहे, एक पाण्याचा झरा आहे आणि त्याचंच दर्शन घ्यावं लागतं आणि तेच पाणी प्राशन करावं लागतं. तर हेच इकडचं दर्शन आहे. आणि इकडे बाकी आपली ओटी असेल किंवा शृंगाराचं जे काही सामान असेल ते आपण चढवायचं आणि बाहेर येऊन नारळ वाढवायला लागतो आणि दिवा आणि धूप हे दोन्ही दाखवायला लागतं. आम्ही इकडे एका गुरुजींचं जेव्हा तुम्ही VIP कुपन बुकिंग करता तेव्हा एक पांडा म्हणजे एक गुरुजी तुम्हाला ॲलोकेट होतात, तर त्यांना इकडे बोलवायचं आणि ते तुमची पूजा करून देतात तुम्हाला. एकावन्न शक्तिपीठांपैकी हे एक अत्यंत महत्त्वाचं पीठ मानलं जातं, जिथे माता सतीचा योनी भाग पडला होता. दरवर्षी जून महिन्यामध्ये इथे भरतो प्रसिद्ध अंबुबाची मेळा. या 3 दिवसात मंदिर पूर्णपणे बंद असतं, कारण या काळात देवी रजस्वला असते. विशेष म्हणजे जेव्हा मंदिर पुन्हा उघडतं तेव्हा भक्तांना प्रसाद म्हणून लाल रंगाचं कापड दिलं जातं, ज्याला अत्यंत पवित्र मानलं जातं. तांत्रिक विद्या आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे ठिकाण जगभर प्रसिद्ध आहे. आज आमचे सरकार फारच खुश होते. त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मा कामाख्याचं दर्शन घेता आलं आणि दर्शनही एवढं खास की मुख्य गाभाऱ्यात जाऊन स्पर्श दर्शन करून पवित्र जल प्राशनही करता आलं. ही यात्रा खऱ्या अर्थाने सुफळ संपूर्ण झाली असं म्हणता येईल. बऱ्याचदा लोक
कामाख्या मंदिराबद्दल किंवा तिथल्या तांत्रिक साधनेबद्दल ऐकून मनात एक भीती असते किंवा तिथे गेल्यावर कसं वाटेल, कसा अनुभव येईल. पण मंडळी, आज प्रत्यक्ष इथे आल्यावर एक गोष्ट नक्की समजली. इथे भीतीचा लवलेशही नाही. मित्रांनो, इथे या आणि मा कामाख्याच्या दर्शनाचा हा विलक्षण अनुभव नक्की घ्या. मा कामाख्याचं दर्शन घेऊन आम्ही निघालो नॉर्थ गुवाहाटीला. गुवाहाटीतून नॉर्थ गुवाहाटीला जायचे 3 पर्याय आहेत. पहिला सर्वात सोपा म्हणजे फेरी बोट. गुवाहाटीच्या पान बाजार घाटावरून अवघ्या 15 मिनिटात तुम्ही ब्रह्मपुत्रा नदी ओलांडून उत्तर गुवाहाटीला पोहोचू शकता. दुसरा पर्याय रोपवे. गुवाहाटी ते उत्तर गुवाहाटी असा ब्रह्मपुत्रा रोपवेने चालतो. यात बसून जाताना नदीचा सुंदर नजारा बघता येतो. आणि तिसरा गाडीने. साराघाट पूल किंवा नवीन पुलावरून 30 ते 45 मिनिटात तुम्ही नॉर्थ गुवाहाटीमध्ये दाखल होता. आम्ही यातील तिसरा पर्याय निवडला होता. आमच्याच टॅक्सीवाल्याला ॲडिशनल चार्जेस देऊन नॉर्थ गुवाहाटीचं पॅकेज बुक केलं होतं. पहा, आपण पोचलो आहोत दौल गोविंद मंदिराजवळ. हे मंदिर चंद्रनाथ पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं आहे. हे भगवान श्रीकृष्णाचं एक खूप जागृत स्थान मानलं जातं. या मंदिराचा परिसर अत्यंत नेटका, स्वच्छ आणि फार शांत आहे. मुख्य गाभाऱ्यामध्ये फोटोग्राफी अलाउड नव्हती, त्यामुळे आम्ही मंदिरातच बसून ही शांतता अनुभवली. तुम्ही विचाराल, मी कानात हे फूल का घातलंय? इथे प्रत्येक मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गुरुजी आशीर्वाद म्हणून हे फूल देतात आणि प्रत्येकजण ही पाकळी आपल्या कानामध्ये लावतात. तर मीही अशीच लावली. नमस्कार मित्रांनो, मा कामाख्याचं दर्शन घेऊन आम्ही आत्ता पोचलेलो आहोत मा दीर्घेश्वरीच्या मंदिरा इथे. हे मा दीर्घेश्वरीचं मंदिर हे उत्तर गुवाहाटीमध्ये येतं आणि इथे येण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट गाडीच करावी लागेल. हे मंदिर एका टेकडीवर असून साधारणतः 50 ते 75 पायऱ्या तुम्हाला चढून वरती जावं लागतं. हे मंदिर बांधलेलं आहे अहोम राजांनी. इथे असं म्हटलं जातं की महिषासुराचा वध देवीने याच ठिकाणी केलेला आहे. तर चला, आपण आता मंदिराचं दर्शन घेऊ. मित्रांनो, मंदिरात जाताना मध्येच आपल्याला एक गणेशाचं मंदिर किंवा गणेशाची मूर्ती लागते, जी स्वयंभू आहे, दगडात कोरली गेलेली आहे, जी तुम्ही मागे बघू शकता. आणि ही आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ASIनी प्रिझर्व केलेली आहे. टेकडीवरती पोचल्यानंतर हे होतं मुख्य मंदिर. स्थानिकांमध्ये या मंदिराला प्रति कामाख्या म्हणून मान्यता आहे. हे मंदिर देवी सतीच्या 51 शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं. इथे देवीच्या जांघेचा भाग पडला होता. मंदिराची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथला मुख्य गर्भगृह. हा एक गुहेत आणि जमिनीखाली आहे. इथे गुहेतील गाभाऱ्यात एका दिव्याचा मंद प्रकाश आहे. गाभाऱ्यात कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ घेऊ शकलो नाही, कारण व्हिडिओग्राफीला इथे सक्त मनाई आहे. मित्रांनो, आत्ताच आम्ही दीर्घेश्वरी मंदिराचं दर्शन दीर्घेश्वरी मातेचं दर्शन घेऊन खाली उतरलो. इकडे 50 पायऱ्या नाहीत, 155 पायऱ्या आहेत. आम्ही जाताना मोजल्या. हे मंदिर फार पॉवरफुल मंदिर म्हणू शकता तुम्ही. असं आतमध्ये जायचं. इथे पण मूर्ती नाही आहे. इथे पण असंच एक पाण्याचा झरा आहे आणि त्याचंच दर्शन आणि त्याचीच पूजा केली जाते. आसाममध्ये बळी चढवण्याची परंपरा फार रूढ आहे. इथे बकरा, बदक आणि कबूतर यांचे मुख्यत्वे करून बळी चढवले जातात. हे गुवाहाटी नॉर्थ ईस्टमध्ये येतं. आम्हाला वाटलं होतं फार गार असेल, पण इकडचं वातावरण बघता प्रचंड ह्युमिड आहे. आपल्या मुंबईपेक्षाही जास्त ह्युमिड आहे. तुम्ही बघू शकता, आम्ही वरती जाऊन फक्त खाली आलो, एवढं आम्ही घामाने थपथपलेलो आहोत. तर इथे 2 दिवस झाले, पाऊसही नाही आहे, पण प्रचंड गरम आहे. आम्ही आमच्या ड्रायव्हरांना विचारलं तर ते म्हणे संपूर्ण नॉर्थ ईस्टमध्ये तुम्हाला जरा कूल वातावरण वाटेल, पण गुवाहाटीमध्ये मुख्यत्वे करून जरा जास्तच गरम असतं. दीर्घेश्वरी देवीच्या दर्शनानंतर आम्ही पोचलो कचहरी घाटावर उमानंद मंदिराच्या दर्शनासाठी. कचहरी घाटावरून उमानंद मंदिराच्या टापूवर जाण्यासाठी 100 रुपये प्रति पर्सन हे या फेरीचं तिकीट आहे. उमानंद मंदिरात जाण्यासाठी सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत फेरी उपलब्ध आहेत. आम्ही दुपारी 2:30च्या फेरीतून उमानंद मंदिरात चाललो होतो. फेरीने उमानंद मंदिराच्या टापूवर पोचायला अर्धा तासाचा वेळ लागतो. हे मंदिर ब्रह्मपुत्रा नदीच्या मधोमध असलेल्या उमानंद किंवा मयूर बेटावर स्थित आहे. इंग्रजांनी या बेटाला त्याच्या आकारामुळे पिकॉक आयलंड असं नाव दिलं. हे जगातील
सर्वात लहान नदीबेट मानलं जातं. सध्याच्या मंदिराची मुख्य रचना इसवी सन 1694 मध्ये अहोम राजा गदाधर सिंह यांच्या कारकिर्दीत बार फुफन गरहंग्या हांडिक यांनी बांधली होती. 1697 मधील एका विनाशकारी भूकंपानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने येथे ध्यान केले तेव्हा कामदेवाने शिवाची समाधी भंग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिवाच्या तिसऱ्या डोळ्यातील क्रोधाग्नीने कामदेवाचे भस्म झाले. देवी पार्वतीने येथे शिवाला प्रसन्न केले म्हणून या ठिकाणाचे नाव उमानंद असे पडले. उमानंद बेटावर उतरून साधारण 100 पायऱ्या चढल्यानंतर हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आपल्याला लागतं. मंदिर परिसरात असलेल्या हनुमान आणि श्री गणेशाचं दर्शन घेऊन मुख्य सभामंडपात आम्ही पोचलो. सभामंडपात दर्शनासाठी एकेकाला रांगेने सोडत होते. हे समोर दिसणारं गर्भगृह 10 फूट खोल आहे आणि तिथे उमानंदाचं भव्य शिवलिंग आहे. आजच्या या चारही मंदिरांचं दर्शन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि हो, आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.